हाय फ्रेंड्स, स्वागत आहे इंडियन कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण मस्त अशी तुरीची भाजी बनवणार, सुक्की आणि पातळ. चला तर आपण सुरुवात करूया. तर आपण या ठिकाणी तूर चांगली धुवून कुकरला लावलेली आहे आणि आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, तेव्हा चांगली तूर शिजून निघते. त्यानंतर आपण वाटण काढू, तोपर्यंत शिजून निघेन आपली तूर. आपण इथं मिरच्या घेतलेल्या आहे 5 ते 6, थोडे शेंगदाणे आणि 2 लसणाच्या काड्या आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. ती एकदम अशी ग्राइंड करून घ्यायची. आधी आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे आणि थोडी कोथिंबीर टाकून थोडं पाणी टाकून असं बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक पण नाही करायचं, नॉर्मल. त्यानंतर आपली तूर पण इथं शिजलेली आहे. आपण 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे सुक्की भाजी करण्यासाठी. त्यामध्ये मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि नॉर्मल हळद टाकलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये तूर टाकू शकतो. तूर टाकून घ्यायचे. आपल्याला लागते तेवढी सुक्की करण्यासाठी किती लागते तेवढी आपण तूर यामध्ये टाकून घ्यायची. आपण 2 पळी घेतलेले आहे तूर आणि थोडी वरून कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर 1 ते 2 मिनटं आपण एकदम मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि जर यामध्ये थोडं पाणी पडलं असेल तर ते पाणी तोपर्यंत आपण फुल गॅसवर ते पाणी आटून घ्यायचं आहे, कारण की पाणी असलं ते चांगली नाही लागत. तोपर्यंत पाणी नाही आटत तोपर्यंत आपण गॅस चालूच ठेवायचे आणि 1-2 वेळामध्ये हलवत राहायचं आहे. आणि थोडीफार कच्ची असेल तर आपण यामध्ये पाणी पण ॲड करू शकतो थोडं. आपली या ठिकाणी एकदम मस्त सुक्की तूर रेडी आहे आणि आता आपण पातळ करण्यासाठी इथं तेल घेतले आहे त्याच कढईमध्ये आणि आपण केलेलं वाटण यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते 2 मिनटं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि ते पण पाणी एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही तोपर्यंत. त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडी मिरची पावडर टाकली तरी चालेल आणि जर मिरच्या खूप तिखट असेल तर मिरची पावडर टाकायची काही गरज नाही आहे. आपण डायरेक्ट तूर टाकली तरी चालेल. यामध्ये आपण या ठिकाणी अख्खी तूर ॲड करून घेतो आहे आणि त्या तुरीतलं पाणी यामध्ये ॲड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ते पाणी खूप पौष्टिक असतं आहे. आपण त्यात कुकरमधलंच पाणी यामध्ये घेतलेलं आहे आणि आपल्याला किती घट्ट किंवा किती पातळ लागते ह्यावर डिपेंड करतं. आपण 1 ते 2 मिनटं शिजवून घेणार आहे. अशी उकळी आली आपण यामध्ये आपल्याला लागते तेवढं पातळ किंवा घट्ट पाहायचं आणि पाणी ॲड करायचं. आपण इथं 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आपली तूर पातळ पण नाही झाली आणि घट्ट पण नाही झाली, एकदम मस्त झालेली आहे. आणि आपण थोडं उकळून द्यायचं आहे आणि आपले उकळून झाल्यानंतर एकदम मस्त तूर रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.